एक असा दहशतवादी ज्यानं भारतीय जवानाचं शीर कापून जनरल परवेज मुशर्रफ यांना दिलं. एक असा गँगस्टर ज्यानं 15 वर्षाच्या वयात आपल्या आईला गोळी मारली, गळा चिरला आणि नंतर पुरलं. एक असा पोलीस अधिकारी जो एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात मशीन गन घेऊन फिरायचा. खऱ्या जगातील ही तिन्ही पात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मल्टीस्टार धुरंधर चित्रपटात दाखवण्यात आली आहेत. याच भयानक आणि रंजक पात्राची संपूर्ण कहाणी या एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, धुरंधर चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात अभिनेता अर्जुन रामपालच्या मेजर इक्बाल या पात्रानं होते. सांगितलं जातं की हे पात्र कुख्यात दहशतवादी इलियास कश्मीरीपासून प्रेरित आहे. इलियास कश्मीरी हा हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. त्याला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा जवळचा मानलं जात होतं. इलियासचा जन्म 10 फेब्रुवारी 1964 रोजी पीओकेमधील भिंबर जिल्ह्यातील थाती गावी झाला. त्याचं शाळेतील शिक्षक सांगतात, इलियास प्रत्येक गोष्ट ऐकणारा, एक चांगला विद्यार्थी, खेळाडू आणि वादविवाद करणारा होता. त्याला राजकारणात खूप रस होता. याच कारणामुळे तो इस्लामिक जिहादमध्ये सामील झाला. सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो इस्लामाबादमधील अल्लामा इक्बाल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कम्युनिकेशनचं शिक्षण घेऊ लागला. पण 20 वर्षाच्या वयात त्यानं शिक्षण सोडून शस्त्र हाती घेतली आणि दहशतवादी बनला. काही अहवालानुसार इलियास पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपमध्ये कमांडो देखील होता. तथापि नंतर त्यानं याचा इन्कार केला. 1980च्या दशकात सोव्हिएत संघानं अफगाणिस्तानमधील कम्युनिस्ट सरकार वाचवण्यासाठी लाखो सैनिक पाठवले. या विरोधात इस्लामिक संघटनांनी जिहाद सुरू केला. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी गटही यात सामील झाले. 1980मध्ये स्थापन झालेला हरकत उल जिहाद अल इस्लामी हा देखील असाच एक गट होता. इलियास यात सामील झाला. इलियासने लँडमाईन बनवण्याचं आणि पेरण्याचं प्रशिक्षण घेतलं. नंतर तो प्रशिक्षण देऊ लागला. सोव्हिएत सैनिकांशी लढताना त्यानं एक डोळा आणि एक बोट गमावलं. यामुळे त्याला काणा दहशतवादी असं नाव पडलं. 25 वर्षाचा इलियास हुजीचा टॉप कमांडर बनला. सोव्हिएत अफगाण युद्धानंतर त्यानं काश्मीरवर लक्ष केंद्रित केलं. काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी त्यानं हुजीची ब्रिगेड 313 तयार केली. इलियासची उंची सुमारे 6 फूट आणि वजन 80 किलो होतं. मेहंदी लावलेले दाट केस, दाढी मिशा आणि डोळ्यावर नेहमी जाड एव्हिएटर स्टाईलचा काळा चष्मा असं त्याचं वर्णन केलं आहे. 27 फेब्रुवारी 2000च्या रात्री काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये इलियासनं 25 दहशतवाद्यासह LOC ओलांडली. सर्वांनी पाकिस्तानी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. त्यांनी भारतीय सीमा चौकीवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात 2 भारतीय जवान शहीद झाले आणि 2 बेपत्ता झाले. काही वेळाने शिपाई भाऊसाहेब मारुती तालेकर यांचा मृतदेह सापडला, ज्याचं शीर गायब होतं. इलियासने शिपायाचं शीर कापून नेलं असल्याची बातमी मिळाली. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या कोटलीमध्ये शिपाई मारुतींचे शीर गाडीवर ठेवून फिरवण्यात आलं. अहवालानुसार इलियासने त्या शिरासोबत फुटबॉल खेळला. नंतर जनरल परवेज मुशर्रफ यांच्यासमोर ते ट्रॉफीसारखे सादर केले. हे पाहून मुशर्रफ इतके खुश झाले की त्यांनी लगेच इलियासला 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर इलियासचा फोटो छापण्यात आला. त्याला नायकासारखं सादर करण्यात आलं. हीच ती घटना होती. त्यानंतर इलियासला भारताच्या सर्वात धोकादायक शत्रूंमध्ये गणलं जाऊ लागलं. 2009मध्ये एका मुलाखतीत इलियासला विचारण्यात आलं की काश्मीर मिळाल्यास शस्त्रे खाली ठेवाल का? त्यानं उत्तर दिलं की काश्मीर तर फक्त सुरुवात आहे, नंतर हैदराबाद आणि जुनागढही हिसकावून घेऊ. हे देखील साध्य झालं तरी जिहाद संपणार नाही. जगात जिथे जिथे मुस्लिमांवर अत्याचार होतील तिथे आम्ही लढू. इलियासनं 26/11च्या हल्ल्यापूर्वी मुंबईची रेकी केली होती. लष्कर ए तोयबाशी संबंधित डेव्हिड हेडलीला मदत केली होती. त्यानं 2010मध्ये पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट घडवला होता. अफगाणिस्तानमधील CIAच्या कॅम्प चॅपमनमध्येही आत्मघाती हल्ला घडवला, ज्यात 7 अमेरिकन मारले गेले होते. अमेरिकेने इलियासच्या डोक्यावर $5 दशलक्ष बक्षीस ठेवलं होतं.
अमेरिकन सैन्याने जेव्हा जेव्हा इलियासला मारल्याचा दावा केला तेव्हा तेव्हा तो काही दिवसांनी मुलाखत देताना दिसला. असं अनेक वेळा घडलं. अखेरीस 3 जून 2011 रोजी दक्षिण वजिरस्तानमध्ये अमेरिकन ड्रोनमधून सोडलेल्या 4 क्षेपणास्त्रांनी इलियास काश्मीरी आणि त्याच्या 8 साथीदारांना संपवलं. याची पुष्टी इलियासच्या ब्रिगेड 313 या गटानं केली.